टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याबद्दल काय? मी काल खरं तर ते वक्तव्य ऐकलं नाही आहे, पण असं प्रकारचं वक्तव्य कोणीही जबाबदार व्यक्तीने करू नये। शेवटी शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने हे सरकार या राज्यात आलेलं आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणारं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे। आणि अशा प्रकारे जर ते बोलले असतील तर निश्चित हे कुठेतरी चुकीचं आहे। त्यांनी स्वतःचे वक्तव्य सुधारण्याची गरज आहे आणि असं काही बोलले असतील तर निश्चित त्यांना आम्ही हे सुधारण्यास सांगू। वक्फ बिल हे म्हणजे पास झालेलं आहे, राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे, दोन्ही सभागृहात हे पास झालेलं आहे। मात्र संजय राऊत म्हणतात की या सरकारने आता देश विकला आणि त्यांची नजर आता 3 लाख कोटींच्या वक्फच्या जागेवर आहे, जमिनीवर आहे। संजय राऊतांनी त्यांचे जुने लेख सामनातले काढले पाहिजे। बाळासाहेबांनी त्यांना काय संस्कार दिले हे त्यांनी जरा आठवलं पाहिजे। आज ते नुसतं सत्तेत बसण्यासाठी, राज्यसभेत खुर्ची टिकवण्यासाठी कोणाचं लागूल चालन करतात, याची इतकी वाईट वेळ संजय राऊतांवर आली आहे, याच्यापेक्षा दुःख कोणतं नाही आहे। कामाला लागतंय कामगार मंत्री म्हणून अशा वाचाळवीर कामगारांना काय सल्ला द्याल? नाही, प्रत्येकाने आपापल्या कामावरच लक्ष दिलं पाहिजे। आज विशेष करून त्यांच्याकडे किंवा इतर कोणाकडेही आज जेव्हा एवढी मोठी जबाबदारी येते आणि या जबाबदारीचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे, प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। आपण समाजाची सेवा करण्यासाठी काम करत असतो, ना की त्यांच्याबद्दल काहीतरी उगाच बडबड करण्यासाठी आपण काम करत असतो। आपण त्यांची सेवा करण्यासाठी काम केलं पाहिजे, नक्की बोललं पाहिजे। म्हणजे बोलावं कमी आणि काम जास्त करावं। हो, ते कामगार मंत्री आहात तुम्ही आणि कामगारांसाठी काही विशेष निर्णय घेतला? आपण बांधकाम कामगारांसाठी पेन्शन यावर्षी सुरू केलं आहे, जी खूप वर्षांची मागणी होती। कारण बांधकाम कामगार हा 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही, त्याला सामाजिक सुरक्षा नसते। त्यामुळे त्यांना कुठेतरी आपण सुरक्षित केलं पाहिजे, या दृष्टीने आम्ही ही योजना आणली आहे। यामध्ये जो बांधकाम कामगार 10 वर्ष नोंदीत असेल त्याला 50% म्हणजे 6,000 रुपयेप्रमाणे पेन्शन मिळणार आहे। जो 15 वर्ष नोंदीत असेल त्याला 9,000 आणि जो 20 वर्ष पूर्ण नोंदीत असेल त्याला 12,000 रुपये प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही पेन्शन देणार आहे। ही योजना आपण या राज्यामध्ये लागू केली आहे आणि जे नोंदीत बांधकाम कामगार आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा। शासनाचं जीवन सुकर करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत। कामगारांसाठी काय उपाययोजना करतात? कामगारांसाठी आम्ही बेसिकली 10-12 आमच्या विभागाला टार्गेट देण्यात आलं होतं, ज्यामध्ये बॉयलर विभागामध्ये जेवढे कामगार काम करतात त्यांना बॉयलर विभागाला ज्या ज्या परवानग्या घ्याव्या लागतात, एक एक पार्ट नवीन लावत असताना तिथे परवानग्या असतात, बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्या तपासण्या असतात। यामध्ये प्रचंड अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी आम्ही त्याचं एक पोर्टल ऑनलाईन केलं आहे, ज्यामुळे त्यांचा त्रास वाचेल, वेळ वाचेल। यासोबतच आम्ही बांधकाम कामगारांच्या योजना ह्या वाढल्या पाहिजे, त्यांच्या अधिक लाभ त्यांना देता आला पाहिजे। त्यासाठी बांधकाम कामगार मंडळाचं सेस पोर्टल आम्ही आणतो आहे। सोबतच माथाडी कायद्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची सुधारणा यावर्षी आपण केली, ज्यामध्ये जे फेक माथाडी आहेत त्यांच्यामुळे आज उद्योग जगतामध्ये माथाडी चळवळ बदनाम होते आहे आणि ही माथाडी चळवळ टिकली पाहिजे, ही रुजली पाहिजे आणि वाढली पाहिजे। या दृष्टीने माथाडी जे खरे माथाडी आहेत त्यांना प्रोटेक्ट करणाऱ्या ह्या सुधारणा या माथाडी कायद्यामध्ये आम्ही आणल्या। सोबतच सुरक्षा रक्षक मंडळाच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठी सुधारणा आपण या अधिवेशनामध्ये आणली, विधेयक आणलं, ज्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ हे बेसिकली पहिले सरकारी किंवा निमसरकारी आस्थापनांना लागू होतं। आता याची व्याख्या आम्ही अधिक व्यापक करून शाळा असेल, दवाखाने असेल, मॉल असतील, अजून प्रायव्हेट ज्या ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांनासुद्धा महाराष्ट्राचे खाजगी सुरक्षा रक्षक लागू शकतील। या आम्ही सुधारणा आणल्यात आणि अनेक अजून छोट्या छोट्या सुधारणा आम्ही आणतो आहे। आणि सोबतच आता येणाऱ्या काळामध्ये हा माझ्या कृती आराखड्यात हा कार्यक्रम नाही आहे, पण तरी आज मी आपल्याला सांगू इच्छितो की जवळजवळ 68 शेड्यूल आहेत, ज्यामध्ये हजारो कामगार जे अलग अलग आस्थापनांवर काम करतात यांचं मिनिमम वेजेस ॲक्टनुसार जे किमान वेतन असते हे दर 5 वर्षांनी ठरवले जाते। आणि 68 शेड्यूलमधले जवळजवळ 28 शेड्यूल आज रेग्युलर आहेत, बाकीचे इरेग्युलर आहेत। त्यामुळे या कामगारांचं किमान वेतन हे रिवाईज झालेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं वेतन हे कमी प्रमाणात मिळते। पण आम्ही ती फाईल मूव्ह केली आहे आणि येणाऱ्या 2 महिन्याच्या आत त्यांचं किमान वेतन आम्ही रेग्युलर करू, ज्यामुळे लाखो कामगारांचं वेतनमध्ये वाढ होईल आणि त्यांना किमान वेतन कायद्यानुसार चांगलं वेतन आणि भरपूर वेतन त्यांना मिळेल।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.